हॅलो डिअर स्टुडंट. विद्युतधारेमुळे वाहकाभोवती निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र काय लक्षात ठेवायचं या ठिकाणी तुम्हाला ती डायग्राम दिसत आहे, म्हणजेच इलेक्ट्रिकल सर्किट आहे. त्याला पृष्ठ जोडलेलं आहे आणि त्या पृष्ठावर एक चुंबक सूची किंवा मॅग्नेट जोडलेला आहे त्याला. तर हे कशासाठी दाखवलं आहे आपल्याला, तर चुंबकीय क्षेत्र निर्माण कसं होते, हाऊ मॅग्नेटिक फील्ड इज फॉर्म. सो विद्युतधारेमुळे कंडक्टर म्हणजे वाहकाभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. आता आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की एखाद्या वाहकामधून किंवा विद्युत वाहक तारेमधून जाणारी विद्युतधारा आणि या विद्युतधारेमुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. विद्युतधारेमध्ये बदल न केल्यास तारेपासून दूर जाताना चुंबकीय क्षेत्र कमी होत जाते आणि म्हणूनच चुंबकीय बलरेषा दर्शवणारी समकेंद्री वर्तुळे तारेपासून दूर जाताना मोठी व विरळ दर्शविली जातात. तारेतून जाणारी विद्युतधारा वाढवल्यास चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेत वाढ होते. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, चुंबकीय क्षेत्र म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तयार होण्यासाठी वाहकामधील विद्युतधारेचा देखील विचार या ठिकाणी केलेला आहे. विद्युतधारा तुम्ही वाढवली तर चुंबकीय क्षेत्रामध्ये देखील वाढ होते, म्हणजे त्या तीव्रतेमध्ये वाढ होते. आणि विद्युतधारा वाहकामधील जर कमी केली तर चुंबकीय क्षेत्राची तीव्रता देखील कमी होते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, चुंबकीय क्षेत्र निर्माण होण्यासाठी वाहकाची विद्युतधारा, त्याची तीव्रता, त्याच्यामध्ये झालेली वाढ म्हणजे चुंबकीय क्षेत्रातील वाढ, त्याच्या विद्युतधारेमध्ये होणारी कमी म्हणजे चुंबकीय क्षेत्रामध्ये होणारी कमी. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जसजसं वाहकापासून चुंबक सूची दूर जाईल तसतसं देखील चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी होत जाते, म्हणजे विरळ होत जाते. आणि जसजसं वाहकाच्या जवळ किंवा ज्याला विद्युतधारा तिथे जास्त निर्माण होईल अशा ठिकाणी चुंबक सूची असेल तर त्या ठिकाणी चुंबकीय क्षेत्रामध्ये वाढ होईल. म्हणजेच काय, आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे, वाहकामधून विद्युतधारा वाढवल्यास चुंबकीय क्षेत्र वाढते, वाहकामधून जाणारी विद्युतधारा कमी केल्यास चुंबकीय क्षेत्र देखील कमी होते. सो लेट्स स्टडी